माझे वडील शिक्षित आहेत. हं. बी-कॉम झालंय त्यांचं. त्यांना पी-एस-आय व्हायचं होतं. परंतु ज्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या वगैरे आहेत त्यामुळे त्यांना ते झालं नाही. थोडंसं एक्झाममध्ये नाही का सेटबॅक्स पण आले. मला माहिती होतं मी हळू-हळूच जाईन, की पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करेन असं मला स्वतःला पण नाही वाटलं होतं कधी. डिप्रेशन म्हणा किंवा कठीण काळ होता तो आणि कॉन्फिडन्सच गेला होता म्हणजे पूर्ण. एक-एक पायरी आपण चढूया आणि पुढे जे होईल ते होईल. माझा मेन फोकस नेहमी राज्यसेवाच होता. मी कधीही कंबाईनचा असं स्पेशली अभ्यास केला नाही. माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून झालंय. एम-ए झाले पॉलिटिकल सायन्समधून. एम-पी-एस-सी सोडून काहीतरी करायचा कधी विचारच नाही आला. म्हणजे प्लॅन ए तर एच. माझं असं पण नव्हतं की खूप लवकर 7 वाजताच लायब्ररीला वगैरे जायचं असं नाही. 9-9:30 पर्यंत लायब्ररीला पोहोचायचे. मी पूर्ण वेळ अभ्यास करायचे पण मेन्सला मार्कच इम्प्रूव्ह नाही व्हायचे. मला त्याचं रिझन असं वाटते की मी खूप घाबरायचे. आपलं जे स्ट्राँग आहे त्याला अजून ते स्ट्राँगेस्ट बनवलं पाहिजे. जे वीक आहे त्याला ॲव्हरेज बनवलं पाहिजे. क्लास लावला पाहिजेत का किंवा नाही लावला पाहिजेत? तुम्ही काय क्लासेस केले होते? अवघड विषय त्यांचे क्लास केले होते आणि ते पण ऑनलाईनच केले होते. कुणी तुझं लग्न करायचा विचार केला तर तू डायरेक्ट केस कर. स्वतःचंच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे, की काय गरजेचं होतं आणि मी काय केलं आणि कुठं माझं चुकलं हे तटस्थपणे बघितलं पाहिजे. टेस्ट सिरीज खूप जास्त सॉल्व्ह केल्या आहेत आम्ही सगळ्यांनीच. जर का स्वप्न बघितलंय तर ते नक्की पूर्ण केलं पाहिजे आणि पोस्ट घेतल्याशिवाय तर कुणी जाऊ नये. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव गट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यसेवा 2024ची निवड यादी लागली आणि त्या निवड यादीमध्ये आपण पाहिलं की प्रत्येकजण आपलं नाव शोधत असतो. कोणी नाव सर्च करत असतं आणि काहींना कॉन्फिडन्स असतो ते पहिल्या पानावरती नाव पाहत असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे एम-पी-एस-सीमध्ये तरी मुलांची संख्या जास्त असते आणि मुलींचं नाव पाहायचं म्हटलं की शक्यतो सर्च करावं लागतं, कारण नावं खूप खाली असतात. हा इतिहास आहे, 1-2 अपवाद सोडता. परंतु 2024ची जी काही निवड यादी जाहीर झाली त्या निवड यादीमध्ये पहिल्याच पानावरती 9व्या क्रमांकाने ज्यांची निवड झाली आणि मुलींमधून ज्या पहिल्या आल्या अशा आरती जाधव मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तव गट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर मॅडम, विषय सांगायचं झालं तर 2023मध्येच 23च्या जाहिरातून एस-टी-आय, ए-एस-ओ आणि राज्यसेवा 2023मधूनच सी-ओ क्लास 2 पदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचं आत्ता सध्या वनामतीमध्ये ट्रेनिंग चालू आहे. खरं तर एकाच वर्षी एस-टी-आय, ए-एस-ओ, सी-ओ क्लास 2 आणि डायरेक्ट एका वर्षात एवढा गॅप भरून काढला की मुलींमधून पहिल्या आल्या. एकच जागा होती बी-सीची आणि ती तुम्ही स्वतःच्या पदरात पाडून घेतली. काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय मला. म्हणजे माझी अपेक्षा फक्त क्लास 1 एखादी पोस्ट मिळावी एवढीच होती. पण एक 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 डेप्टी कलेक्टर मिळेल असं मला वाटलं नव्हतं. आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे मुलींमध्ये पहिली येणं आणि रँक 9 येणं ही खूपच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि छान वाटतं मला. काय सुरुवात कुठून झाली या प्रवासाची? सर सुरुवात म्हणजे ह्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कुठली पोस्ट मिळवण्यासाठी सुरुवात म्हणजे वडिलांपासून झाली. ते माझे वडील शिक्षित आहेत. बी-कॉम झालंय त्यांचं. परंतु त्यांना पी-एस-आय व्हायचं होतं. परंतु ज्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या वगैरे आहेत त्यामुळे त्यांना ते झालं नाही. परंतु ते स्वप्न त्यांनी माझे जे लहान काका आहेत म्हणजे त्यांचे छोटे भाऊ यांच्यातून पूर्ण केलं. त्यांना पी-एस-आय बनवलं आणि त्यांनी ते आमच्या 3 भावंडामध्ये रुजवलं. त्यामुळे आम्ही लहानपणापासून एम-पी-एस-सी परीक्षा असते आणि त्याच्यातून अशा पोस्ट भरल्या जातात हे खूप लहानपणापासून आम्ही ऐकायचो. त्यामुळे त्याचं कुठेतरी मनात होतं ते. आणि जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते तेव्हा भावाचं प्रिपरेशन पुण्यामध्ये सुरू होतं. खरी त्यानंतरची वडिलांनंतरची प्रेरणा तुम्ही भाऊ असं म्हणू शकता. आणि तो जेव्हा सुट्टीमध्ये यायचा मला सांगायचा की तू पण अभ्यास कर, कारण की मी थोडी शाळेत सिन्सिअर होते, चांगले मार्क घ्यायचे. पण सुरुवातीला माझा थोडा इंटरेस्ट एवढा नव्हता. परंतु त्यांनी पुस्तकं वगैरे मला द्यायला सुरुवात केली पुण्यावरून आणून. पण ती कशी वाचायची असतात त्याचा काही मला अंदाज नव्हता. मी ते कादंबऱ्या वाचल्याप्रमाणे पुस्तकं वाचायचे. मग तुम्ही असं समजा की जगाचं दुर्दैव असेल आणि माझं सुदैव. लॉकडाऊन आलं आणि तो एक 5-6 महिने घरी होता. तेव्हा मग ॲनालिसिस बुक वगैरे त्याच्या थ्रू मला कळाले की अभ्यास कसा करायचा असतो. एम-सी-क्यूमधून काय आपल्याला अपेक्षित असतं आणि काय वाचलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे. तिथून माझा प्रवास सुरू झाला
मग प्रिलिम पास झाले. वडिलांनी म्हणले, की भावाला म्हणले, की हिला पण घेऊन जा पुण्याला, तिथे तुझ्यासोबत अभ्यास करू दे, कारण की मार्क चांगले घेत आहे. तर मग तिथून पुण्यात आले आणि सुरू झाला अभ्यासाची अच्छा. सुरुवात. बंधू पण तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते हो सर. आणि आता मला वाटतं ते बीडीओ आहेत. बीडीओ आहेत. त्यांची बॅच कुठली 2020 ची बॅच. आणि ते कधीपासून तयारी करत होते? ते त्याच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापासून, म्हणजे माझ्या आधी 2-3 वर्षापासून. अच्छा. ते त्याची थोडीशी 1-2 वर्ष आधी माझ्या सुरुवात झाली होती आणि तो लॉकडाऊन संपलं. म्हणजे परीक्षा आपल्या डिले झाल्या होत्या. त्यामुळे 22 मध्ये परीक्षा झाली, 23 मध्ये त्याची जॉइनिंग झाली आणि तो ट्रेनिंगला गेला. परंतु माझी नुकतीच सुरुवात होती आणि माझी गाडी अडखळत चालली होती. परंतु त्याचं मार्गदर्शन होतं आणि त्यामुळे झालं ते. पण ज्यावेळेस सुरुवातीला त्यांच्यासोबत अभ्यास करत होते त्यावेळेस तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर असेल. ते ज्यावेळेस ट्रेनिंगला गेले तुम्हाला सोडून गेले, हो हो. भीती नाही वाटली? खूप भीती वाटली, म्हणजे खूप भीती वाटली. आणि त्याच्यानंतर असं झालं, की थोडेसे एक्झाममध्ये नाही का सेटबॅक्स पण आले आणि 21च्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं होतं. ओके. पण थोड्या मार्कांनी राहिलं होतं. पण मला त्याचं एवढं दुःख झालं नव्हतं, की आत्ताच सुरुवात आहे. मला माहिती होतं मी हळू-हळूच जाईन, की पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करेन असं मला स्वतःला पण नाही वाटलं होतं कधी. त्यामुळे म्हणलं, की पुढच्या अटेम्प्टमध्ये आपण चांगलं परफॉर्म करू. परंतु झालं असं, की 22ला जागा पण चांगल्या होत्या. परंतु थोडे मेन्सला कमी मार्क आले आणि इंटरव्ह्यूला सिलेक्शनच झालं नाही माझं. अच्छा. तेव्हा मग सुरू झालं थोडंसं डिप्रेशन म्हणा किंवा कठीण काळ होता तो आणि कॉन्फिडन्सच गेला होता म्हणजे पूर्ण, की आता म्हणजे मी अभ्यास करू, कारण की भाऊ पण नव्हता सोबत आणि माझा कॉन्फिडन्स पण गेला होता. पण मला असं वाटतं, की तुम्ही प्रोसेसवरती विश्वास ठेवली पाहिजे. त्यामुळं मी एक-एक पायरी आपण चढूया आणि पुढे जे होईल ते होईल असं माझं होतं. आणि मग त्यात चांगलं असं झालं, की कंबाईनची माझी प्रिलिम निघाली. मग कंबाईनची मेन्स दिली. त्यातून मग ASO STI 2023च्या बॅचची STI जॉइन केली आणि मग मध्ये थोडासा वेळ मिळाला असल्यामुळं मी मराठी, इंग्लिश वगैरे हे जे विषय आहेत कंबाईनसाठी ते जे महत्त्वाचे आहेत, त्यांचा खूप चांगला अभ्यास केला होता आणि पुढे पण त्याचा फायदा झाला. मग त्याच्यानंतर 23ला पण पोस्ट मिळाली आणि 24ला पण पोस्ट मिळाली. अच्छा. 23ला तर CO क्लास 2 मिळाली तुम्हाला. ज्यावेळेस STI आणि ASO कंबाईनमधून तुम्हाला मिळाली, त्यावेळेस अपेक्षित होतं रिझल्ट येईल आणि आपल्याला कुठेतरी पोस्ट मिळेल? हो सर, म्हणजे माझा मेन फोकस नेहमी राज्यसेवाच होता. मी कधी कंबाईनचा असा स्पेशली अभ्यास केला नाही. मला राज्यसेवा आणि त्यातूनच पोस्ट पाहिजे होती. म्हणजे पोस्ट कोणती पाहिजे असं जरी मला माहीत नव्हतं, पण मी राज्यसेवेचा अभ्यास करेन, त्यातून एखादी राजपत्रित अधिकारी होईन. मला काही नव्हतं की क्लास 1 मिळेल, क्लास 2 मिळेल, पण राज्यसेवेतून पोस्ट घ्यायची. पोस्ट पाहिजे. हो, असं होतं माझं. कंबाईनचा स्पेशली कधी अभ्यास केला नाही. परंतु 22ला असं झालं की ते इंटरव्ह्यूला नव्हतं सिलेक्शन झालं. मग म्हटलं की जरी कंबाईनची पोस्ट निघाली तरी इथे थांबायचं नाही असं मला माहिती होतं आणि त्या अभ्यासाचा उपयोग मला नक्कीच होणार आहे. कारण की त्यातून पण लँग्वेजचा वगैरे मला फायदाच होणार आहे. त्यामुळे मी त्याला पण खूप सिरियसली अभ्यास केला होता आणि त्याचा फायदा झाला मला. आणि ग्रॅज्युएशन कशात झालं तुमचं? सर, माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून झालं आहे. MA झाले पॉलिटिकल सायन्समधून आणि मी 11वी-12वीला सायन्सला होते आणि त्याच्यानंतर मी शिफ्ट केलं, आर्ट्सला गेले मी आणि याच्यासाठी पण हा निर्णय पण भावाचाच होता असं म्हणा. मी त्याला अपोज केलं होतं, की मी असं कसं करू. पण सायन्सला असणारी मुलगी ग्रॅज्युएशनला आर्ट्सला गेले होते मी आणि म्हणजे तिकडे खूप साऱ्या मैत्रिणी वगैरे झाल्या होत्या, पण मी म्हणले ठीक आहे, काहीतरी चांगलंच होईल यातून आणि लहानपणापासून भावाचं सगळं नाही का फॉलो करायचे. म्हणजे माझा त्याच्यावर खूप विश्वास होता, की हा सांगेल तर बरोबरच असेल ते. मग त्यामुळे मग आर्ट्समधून ग्रॅज्युएशन केलं आणि त्याचा फायदा झाला, कारण की वेळ जरा मिळाला अभ्यासासाठी. आर्ट्सला येण्यासाठी विरोध केला म्हणजे काय डॉक्टर इंजिनियर बनण्याचं डोक्यात होतं? नाही, पण मला आर्ट्स असं काही डॉक्टर इंजिनियर नाही, पण स्ट्रीम चेंज होऊन असं. कारण की सर इकडं काही नाही झालं तर थोडंसं बॅकअप असेल असं होतं. पण त्याच्यानंतर असं झालं की माझं MPSC एक MPSC आता इथून मागं जायचा विचारच नाही असं झालं होतं. तर त्याचा पण खूप फायदा झाला. म्हणजे MPSC सोडून काहीतरी करायचा कधी विचारच नाही आला. म्हणजे प्लॅन A तर Aच. मागं जायचंच नाही. प्लॅन Bचा विचारच केला नाही. प्लॅन B नाहीच, मागं जायचंच नाही. आणि माझ्या मनात एक विश्वास होता की आज जरी मी नापास होते किंवा मार्क वाढत नाहीयेत, पण पोस्ट तर आपल्याला मिळणार आहे. आज नाही, उद्या नाही, परवा मिळेल, पण मिळणार आहे असं झालं होतं. अच्छा. मग आता ह्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं की जशी तुम्हाला सुरुवातीला पुस्तकं येत होती आणि तुम्ही ते कादंबरीसारखे वाचत होते. अजूनही भरपूर मुलं तशीच वाचतात.
कधी कळलं की ही कादंबरी नाहीये आणि कशा पद्धतीने तुम्ही सांगितलं कोविडमध्ये सुरुवात केली, पण कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली? सर क्वेश्चन पेपर्स बघितल्यावर मेनली क्वेश्चन पेपर्स बघितले, सिलेबस बघितला, सिलेबसला धरून पॉईंट वाईज कसे प्रश्न येतात आणि त्याचा संबंध जेव्हा तुम्ही तुमच्या रेफरन्स बुक्सशी जोडता, या तिन्हीचा संबंध, तेव्हा आपल्याला ॲक्च्युली आयडिया येते की ह्या पुस्तकातलं काय महत्त्वाचं आहे आणि काय वाचायचं आहे, काय पाठ करायचं आहे, काय एकदाच वाचून सोडून द्यायचं आहे, अशा गोष्टी आपल्याला क्वेश्चन पेपर्स बघितल्यावर कळून येतं. त्यामुळे क्वेश्चन पेपरची जर का आपण जोड देऊ तर आपल्या अभ्यासामध्ये नाही का, अभ्यास अजून इफेक्टिव्ह बनेल आपला, असं वाटतं. पण मग आता बऱ्याच जणांचं कसं असतं की आता तुम्ही टॉपर आहेत, भरपूर मुली तर फॉलो करणारच आहेत. आता मुलींना जाणून घ्यायचं की ऑल महाराष्ट्र रँक तुमची 9वी मुलांना एवढ्या, कारण आपण पाहतो की मुलींची रँक ज्या पहिल्या येतात त्यांची खूप लेट असते, जसं सुरुवातीला सांगितलं. काही अपवाद आहेत त्याच्यामध्ये. स्ट्रॅटेजी कशी होती, कसा अभ्यास केला असेल, एवढे मार्क कसे पडले, तुम्हाला इंटरव्ह्यूला पण खूप चांगले मार्क आहेत, काय काय सांगाल मुलींना किंवा सगळ्याच MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होता? सर मुलींना पहिला असं सांगेन की मुलींमध्ये पण मार्क घेण्याची खूप क्षमता आहे, म्हणजे माझ्यावरून मला सांगायचं आहे. आणि आपण मुलांसोबतच आपण स्वतःला कम्पेअर केलं पाहिजे, कारण की आपण बोर्डामध्ये 10वीमध्ये 12वीमध्ये ग्रॅज्युएशनला आपण चांगले पर्सेंटेज घेत असतो, तर MPSCमध्ये का नाही घ्यायचे? आणि आपलं कॉम्पिटिशन आपण मुलांसोबतच केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे ना? आपण कमी नाही आहोत म्हणजे मार्क घेण्यासाठी, असं मला सांगायचं आहे मुलींना. आणि ओव्हरऑल स्ट्रॅटेजी म्हणजे आमचा ग्रुप होता, 4 जणांचा ग्रुप होता. मी, माझा मोठा भाऊ, माझी मैत्रीण विद्या आणि सध्याचे CDPO आहेत CPTP 10चे राहुल अदमुलवाड सर, ते आमच्या 4 जणांचा ग्रुप होता आणि आम्ही 4 जण प्रत्येक एका गोष्टीमध्ये चांगले होतो. म्हणजे मी मेन कोर पुस्तकं घ्यायची आणि त्याचे नोट्स बनवायची आणि त्याची PDF करायचो, आम्ही टेलिग्रामवरती शेअर करायचो आणि चौघजण वाचायचो. माझा भाऊ होता, त्याला तो थोडा अनुभवी होता, तो आम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा की हेच करा, यातलंच येत असतं, इकडचं तिकडचं बघू नका, असं त्याचं होतं. आणि माझी मैत्रीण जी विद्या होती ती पाठ कसं करायचं, ट्रिक्स कसे लावायचे, कोणते ट्रिक्स लावले पाहिजे, यात ती चांगली होती. आणि राहुल सर जे होते PYQचं अनालिसिस करायचे आणि काय रिपीट होऊ शकतं, काय नाही रिपीट होऊ, काही सोडायचं, असं होतं आमचं. त्यामुळे आम्ही खूप एकत्र अभ्यास केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आज चौघंही सिलेक्ट झालोय. म्हणजे मागं पुढं झालं पण आम्ही चौघंही झालोय. त्यामुळे मला असं वाटतंय की छोटासा ग्रुप जर का तुमचा असेल तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे ग्रुपही तसा पाहिजे की कोणाकडे, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळे टॅलेंट पाहिजे. हो, तसं आमचं होतं. नक्कीच होतं तसं आमचं. त्यामुळे आम्हाला एकमेकांना धीर पण मिळायचा की कधी कमी मार्क्स आले किंवा कधी काही झालं तर आम्ही एकमेकांना, काही झालं तरी लायब्ररीला यायचं असं मोटिवेट करायचो. कधी-कधी आपल्याला कसं होतं की मार्क कमी आले किंवा नापास झालो तर आपण अभ्यास नकोच वाटतो, म्हणजे रूमवरती राहू, घरी जाऊया आणि थोडं शांत राहूया. पण आमचं असं नव्हतं. आम्ही कॉल करायचो, नाही लायब्ररीला आलंच पाहिजे, थोडं तरी अभ्यास करू, अभ्यास होत नाही आता डिस्कस करू, असं आमचं असायचं. त्यामुळे त्याचा नक्की फायदा व्हायचा. नक्कीच म्हटलं ना, ग्रुप तसा पाहिजे की जो एकामेकाला मोटिवेट करत राहील. स्पर्धा परीक्षेतून परीक्षा फेल होणं म्हणजे काही अपयश नाहीये, याच्यातून उठून पुढे जर तुम्ही गेलात तर अर्थात, कारण तुम्ही देखील अपयश पाहिलंच ना. तुम्ही जर तिथंच खचले असते आणि थांबले असते तर कदाचित आजचा दिवस नसता हा. अर्थात तुम्ही सांगितलं की तुम्ही नोट्स तयार करायच्या, कशा पद्धतीने नोट्स करतात? कारण बरेच जण आम्ही पाहतो की नोट्स म्हणजे त्यांचे लाईन टू लाईन ते फक्त त्या पुस्तकातून खाली एखाद्या नोटबुक मध्ये उतरवतात आणि शेवटी ती नोटबुक त्या पुस्तकापेक्षा मोठी होते. काय नोट्स म्हणजे काय असतं नक्की, काय केलं पाहिजे? सर म्हणजे जेव्हा कुठलंही आपण रेफरन्स बुक घेतो, सुरुवातीला आपण लगेच नोट्स नाही लिहायला पाहिजे. आपण 2-3 वेळा पुस्तक वाचण्यातून जेव्हा जातं, आधी वाचतो आपण, मग त्याच्यासोबत क्वेश्चन्स बघतो. क्वेश्चन्स बऱ्यापैकी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघतो. आपल्याला अंदाज येऊन जातो की काही गोष्टी यातल्या आल्याच पाहिजेत आणि त्या आपल्या परीक्षेला येतातच. मग हे झाल्याच्या नंतर आपण लिहायला घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं असं असतं की काही गोष्टी पहिल्या वाचनात आपल्याला लक्षात राहून जातात आणि काही गोष्टी असतात त्या विसरतात. जसं की आकडेवारी मला तर आकडे विसरायचेच मला. तर मग अशा गोष्टी आपण लिहिल्या पाहिजे आणि जसं आपले परीक्षा येईल जवळ तर ते वाचल्या पाहिजे, असं मला वाटतं. आणि बऱ्याच जणांचा आता आम्ही जेवढे पॉडकास्ट केलेत, एक कॉमन प्रश्न असतो की रिव्हिजन कशी करायची. कारण बऱ्याच जणांचा तो प्रश्न असतो की रिव्हिजनला वेळ मिळत नाही किंवा रिव्हिजन मध्ये काय करायचं हे लक्षात येत नाही.
तुम्ही काय करायचं? सर आपला सिलेबस खूप मोठा आहे. विषय म्हणजे मेन्सचा तरी खूप सारे विषय आहेत. त्यामुळे रिव्हिजनला थोडं आपल्याला प्रॉब्लेम येतं. अ, आमची रिव्हिजन सगळी फोनमध्येच होती. बरं. आम्ही प्रत्येक नोट्सच्या म्हणजे जेही एखादं पान जरी ज्याचं आम्ही नोट्स बनवले त्याचे हं. आम्ही स्कॅन करून PDF बनवायचो आणि आमचा ग्रुप होता प्रत्येक सब्जेक्ट वाईज ग्रुप होता आणि आम्ही 4 मेंबर त्यामध्ये होतो आणि जे पण कुणीही काही लिहिलं तर ते त्या ग्रुपवरती टाकायचो आणि मेन्सच्या दिवशी माझ्या हातात फक्त फोन असायचा आणि फोनमध्ये काहीतरी वाचत असायचे. वही अच्छा. पण नसायची माझ्याकडे. म्हणजे लिहिलेली वही पण नसायची. तर आम्ही असं केलं होतं आणि ती PDF आम्ही कुठं पण वाचू शकायचो. त्यामुळे असं एवढं कॉम्प्रेस केलं होतं किंवा काहीही म्हणा ते कमी-कमी केलं होतं तो डाटा. तर ते कुठेही बसून वाचता यायला पाहिजे असं बनवलं होतं त्याला. हां. बरेच जण सांगतात की मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन वाढतात. एकदा जर तुम्ही मोबाईलमध्ये ते रील्स पाहत बसलात, तुम्हाला 2 तास कसे गेले हे कळत नाही. हां, ते पण आहे. तुम्हाला नव्हतं होत असं? सर माझं कोणतं सोशल मीडिया नव्हतंच म्हणजे अच्छा. हां, सोशल मीडियाचं अकाउंट नव्हतं. या मेन्स जी शेवटची परीक्षा झाली त्याच्यानंतर माझं अकाउंट मी क्रिएट केलं. Facebook तर नाहीयेच, Instagramचं अकाउंट आहे. एवढा मोठा त्या? नाही, मी जेव्हा अभ्यास सुरू त्याच्या आधी होतं. कॉलेजमध्ये असताना होतं. तो तर सगळ्यात मोठा त्या. हां. कारण अकाउंट डिलीट हां, करणं. अकाउंट डिलीट केलं. म्हणजे जेव्हा मी पुण्याला आले तेव्हा मी अकाउंट डिलीट करून आले होते. तर म्हणजे नकोच बघायला कोणाचं काय चालू आहे, मी का मागं राहिले, कोण पुढं गेलंय, मला बघायचं नव्हतं काही. मला वाटलं असं नाही का मला माझ्यावर फोकस करायचं होतं आणि जेव्हा आपण पुण्यात येतो तेव्हा तसं पण थोडंसं आपण इतरांपासून तुटलेलेच असतो. त्याला पॉझिटिव्हच आपण समजायचं. आपला वेळ आपल्यासाठी किंवा अभ्यासासाठी द्यायचा असं वाटतंय. त्यामुळे सोशल मीडियाचा एवढा जास्त संबंध नव्हता. त्यामुळे टाईमपास असा काही व्हायचा नाही. आणि असं नाही की पूर्णच वापरायचंच बंद केलं असं नाही. YouTubeवरचा कंटेंट बघायचे. अभ्यासाला सोडून इतर पण बघायचे असं नाही. रूमवरती जेव्हा 11 वाजता जायचे मी, तेव्हा काहीतरी एंटरटेनमेंट असायचं. एक थोडा अर्धा पाऊण तास असायचा. मग झोपून जायचे आणि परत मग असं नाही माझं असं पण नव्हतं की खूप लवकर 7 वाजताच लायब्ररीला वगैरे जायचे असं नाही. 9-9:30 पर्यंत लायब्ररीला पोहोचायचे. 11 पर्यंत बसायचे. कन्सिस्टन्सी ठेवायचे फक्त त्यामध्ये. मग ते दिवसभरात शेड्यूल कसं असायचं? हेच सर 9-9:30 पर्यंत मी पोहोचायचे ओके. लायब्ररीला. तुम्ही 7ला जातच नव्हतं. नाही, मी 7ला कधी पोहोचले नाही लायब्ररीला. म्हणजे प्रयत्न पूर्ण करायचे, की मी लवकरात लवकर पोहोचावं, पण शेवटी 9 वाजायचे मला. बरं. हां, तर पण 11 पर्यंत कंटिन्यू बसून असायचे. पण दुपारी काय रूमला वगैरे कधी जायचे नाही मी. लायब्ररीतच थोडा वेळ झोपायचे आपल्या डेस्कवरती आणि तिथून मग चहा वगैरे पिऊन मग सुरू असायचा. सकाळी मग 2-2.5-3 तासाचा अभ्यास जो की चांगला व्हायचा. दुपारी थोडा आळस यायचा. जेवल्याच्या नंतर दुपारी कधी चांगला माझा अभ्यास झालाच नाही दुपारचा अभ्यास. पण मी रूमला जायचे नाही कारण की तिथून परत झोपून उठून यायला बराच वेळ जायचा. पण मी लायब्ररीतच बसायचे, थोडं तिथंच झोपायचे. त्यानंतर मग परत संध्याकाळी चांगला अभ्यास व्हायचा. संध्याकाळी 4-5 नंतर चांगला अभ्यास व्हायचा. एक 8-9 पर्यंत. त्याच्यानंतर पण थोडा आळस यायचा. पण तेव्हा क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह करायचे. 11 वाजेपर्यंत काही उठायचं नाही. 11लाच उठायचं आणि मग जायचं. पण कधी-कधी आजारी पडतो आपण. म्हणजे मी पडायचे, पाठदुखीचा त्रास व्हायचा. पण माझं असं असायचं की लायब्ररीला 2-4 घंटे तरी जाऊनच यायचं, नाही का. मध्ये ब्रेक नाही द्यायचा. तर तेवढं तरी मी जाऊनच यायचे. ओके. सुट्टी घ्यायची नाही म्हणजे. ब्रेक घेतला तरी अशी पूर्ण वेळ सुट्टी नाही. नाही, नाही. थोडा वेळ तरी जाऊन यायचं असं. अभ्यासापासून बाजूला हां, जायचं नाही. हां. सकाळी तर जाऊन येईन अच्छा. असं किंवा मग आराम करून संध्याकाळी तरी जाईल असं. ओके. हं. आणि बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन असतं किंवा प्रश्न असतात की बाबा अभ्यास करताना प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. कोणी एक विषय घेतं, तो पूर्ण संपेपर्यंत तोच विषय दिवसभर वाचत असतात. कोणी एका दिवसाचे पार्ट करून 2-3 वेगवेगळे विषय वाचत असतात. प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असायची. तुमची कशी असायची? मला असं वाटतं की जर का आपण नवीनच अभ्यासाला सुरू केलंय, हं. तर आपण एका विषयाला तेवढा वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे आता हिस्ट्री घेतलं तर थोडा जास्त वेळ कंटिन्यू काही दिवस ते केलं पाहिजे. जेणेकरून मग आपण चांगल्या प्रकारे ते वाचू शकतोय. ओके. पण जेव्हा तुमचा सिलेबस कव्हर झालेला असतोय, तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या विषयांची सिलेबसमधलं पुस्तकं वाचलेलं असतात. त्याच्यानंतर मग आपण एका दिवसामध्ये 2 सब्जेक्ट वगैरे करू शकतो. मी तर 2 करायचे. 2 पेक्षा जास्त मला एका दिवसात कधी म्हणजे जमलं नाही. पण नंतर जेव्हा तुमचा नाही का एक्सपिरियन्स येतो किंवा 2-3 वेळा गोष्टी वाचून झाल्या, तेव्हा एका दिवसात तुम्ही मल्टिपल सब्जेक्ट करू शकता. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की नवीन विद्यार्थ्यांनी
तर नवीन विद्यार्थ्यांनी सुरुवातीला, कारण मार्केटमध्ये एवढी पुस्तकं आहेत की एका एका विषयाला मला वाटतं 100 तरी पुस्तकं असतील. हो जर सुरुवात करायची तर कुठून सुरुवात केली पाहिजे किंवा कुठली पुस्तकं सुरुवातीपासून वाचली पाहिजेत? सर MPSC साठीची जी कोर पुस्तकं आहेत सर तीच वाचली पाहिजेत असं मला वाटतंय. आणि कारण की ते वाचणं मी तर स्वतः प्रेफर केले, की त्या कोर पुस्तकावरची जे नोट्स वगैरे असतात ते मी कधी वाचले नाहीत. त्यामुळं जसं की आपल्याला सगळ्यांना, आणि ती पुस्तकं सगळ्यांनाच माहीत आहेत सर. बरोबर. त्यामध्ये काही नवीन नाहीये. जे आधीपासून ठरलेले आहेत आणि त्यावरतीच प्रश्न येतात हे फिक्स आहे. ती कोर पुस्तकं तुम्ही उचलली पाहिजेत. सुरुवातीला थोडंसं इंग्लिश वगैरे लँग्वेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु मला वाटतं की त्यातून चांगलं कंटेंट आपल्याला भेटतं. सुरुवातीला नाही जरी समजलं, जसं की लक्ष्मीकांत इंग्रजीमधून वाचायला बरोबर. अवघड अवघड जातं जातं. खूप जणांना. चालेल मराठी. मराठीतून पण चांगलं आहे ते, पण जर मला वाटतं की इंग्लिशमधून मग वाचलं पाहिजे. गव्हर्नन्सचं पुस्तक आहे तर ते पण तेच वाचलं पाहिजे, असं माझं होतं. तुम्ही 2-3 वेळा वाचत गेले तर त्यामध्ये सोपं पडतं ते, आणि मग स्वतःच त्याचे नोट्स बनवायचे. असं मी तर असं केलंय म्हणजे. म्हणजे एमपीएससीत आता तुम्ही एवढ्या दिवसापासून अभ्यास करताय, तुम्ही जवळपास मला वाटतं ही 4थी पोस्ट तुमची. हो. 4 पोस्ट घेतल्यात, अनुभव तुम्हाला भरपूर आला असेल आणि आजूबाजूला जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी असतील किंवा लायब्ररीमधले कोणी असतील, त्यांना पाहत असतील तुम्ही. यश न येण्याचं काय मूळ कारण काय असतं? कुठल्या चुका करतात? मल्टिपल रिझन्स आहेत सर, की यश का नाही येत. कधी-कधी आपण पूर्ण वेळ अभ्यास करत, माझ्यासोबत असं झालंय, की मी पूर्ण वेळ अभ्यास करायचे, पण मेन्सला मार्कच इम्प्रूव्ह नाही व्हायचे. मला त्याचं रिझन असं वाटते, की मी खूप घाबरायचे. बरं. म्हणजे ज्या गोष्टी माझ्या चांगल्या पण असायच्या, त्याबद्दल पण मी कधी-कधी सिली मिस्टेक करायचे आणि चुकून यायचे किंवा माझा स्वतःवर कॉन्फिडन्स नसायचा. हे एक असं होतंय. पण मला वाटते, की तसं नाही करायला पाहिजे. आपल्याला आपलं जे स्ट्राँग आहे त्याला अजून ते स्ट्राँगेस्ट बनवलं पाहिजे. जे वीक आहे त्याला ॲव्हरेज बनवलं पाहिजे. ही एक स्ट्रॅटेजी आहे, की मला असं वाटतं आपण सुरुवातीला अभ्यास करताना आपल्याला कळून जातं, की काय स्ट्राँग आहे, काय वीक आहे. तर बरोबर. त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं एक आहे, की खूप सारे कॉन्टॅक्ट्स वाढले तर आपलं थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं. तर छोटा ग्रुप असला किंवा तोही नसेल तर तुम्ही स्वतः केपेबल असाल पूर्ण अभ्यास करण्यासाठी, तर एकटं पण अभ्यास करू शकता. त्यामध्ये पण काहीच प्रॉब्लेम नाही. मग सर सोशल मीडियाचा कुठेतरी संबंध येतो, ते पण एक रिझन आहे. आणि कधी-कधी आपण अभ्यास करतो पण आपण मेंटली वीक असतोय. आपल्याला विश्वास नसतो स्वतःवर. मेंटली स्ट्राँग पाहिजे, कारण की परीक्षा अभ्यासाची नाही तरी खूप गोष्टींची परीक्षा बघते आणि प्रोसेस पण मोठी आहे. तर या पूर्ण कालावधीमध्ये आपण कन्सिस्टंट राहिलं पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि मेंटली पण स्ट्राँग राहिलं पाहिजे. बरोबर. कोविडमध्ये घरी राहूनच अभ्यास केला? हो, सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये घरीच केला हं. आणि त्याच्यानंतर मग पुण्यात आले. ओके. तर आता प्रत्येकाचा हाही प्रश्न असतो, क्लास लावला पाहिजेत का किंवा नाही लावला पाहिजेत? तुम्ही काही क्लासेस केले होते? सर मी क्लास तर नव्हता केला. जे अवघड विषय आहेत त्यांचे हं. क्लास केले होते आणि ते पण ऑनलाईनच केले होते. अ, अ, जसं की GS3साठी खाटेकर सरांची बॅच केली होती. ॲग्रीसाठी प्रेमराज चव्हाण सर आहेत, त्यांची बॅच केली होती. ओके. आणि इंग्लिशसाठी महेश पाटील सरांची क्लास अच्छा. केली होती. हां. हे ऑनलाईनच केले होते हो, हे कोविडमध्ये. ऑनलाईनच केलं होतं. हो. बरं हे आता. कोविडमध्ये नाही, त्याच्यानंतर पुण्यात आल्यावर. अच्छा. हां, कोविडमध्ये माझी सुरुवात झाली होती जस्ट, तिथं काही अच्छा. म्हणजे क्लासेस वगैरे नाही. पुण्यात जेव्हा आले, तेव्हा मग केले होते. ते पण ऑनलाईन केले ओके. होते. बरं, बरेच विद्यार्थी असे असतात, की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते. डायरेक्ट घरून बॅगा घेऊन येतात आणि क्लास शोधत बसतात. काय वाटतं तुम्हाला? अं, तर तसं नाही केलं पाहिजे. आपण थोडीशी आधी माहिती घेतली पाहिजे, की आधी तर परीक्षेची माहिती घेतली पाहिजे, की परीक्षा काय आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे परीक्षेची. त्या परीक्षेच्या सिलॅबसमधलं मला काय जमतंय, मला काय जमत नाही किंवा मला काहीच जमत नाही का? मला पूर्णतः फुल टाईम क्लास करण्याची माझी गरज आहे का? आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि स्वतः पुस्तकं घेऊन वाचली पाहिजे. आणि मग आपल्याला अंदाज येतो, की यार मला हे येतच नाही, म्हणजे मला हा विषय जमतच नाही किंवा असं पण होऊ शकतं, की आपल्याला असं वाटतं, की काही काही लोकांचं असं असतं, कोणीतरी शिकवल्यावर चांगलं समजतं. काहींना स्वतः वाचून चांगलं समजतं. बरोबर. आपण कसे आहोत अभ्यासामध्ये हे आधी आपण ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार मग मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मार्गदर्शन नक्कीच चांगलं उपलब्ध आहे. पण तुमच्यासाठी काय सूट होतं तुम्हाला, तर ते तसं तुम्ही केलं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला जशी गरज होती तशी तुम्ही हो, ऑनलाईन क्लासेस जसं की केले. हां, मला वाचून समजायचं. हं. म्हणजे स्वतः मी पुस्तक घेऊन वाचायचे, नोट्स काढायचे. मला वाचून चांगलं समजायचं.
काही विषय जे समजायचे नाही किंवा मला वाटतं की माझं लॉजिक इथं काम नाही करत आहे, मार्क मला वाढतच नाही आहेत, तर त्यासाठी मग मी पर्टिक्युलर ते गोष्टी करायचे. अच्छा. मग आता हे झालं अभ्यासाचं, परंतु ज्यावेळेस तुम्हाला 2023ला STISO मिळाली आणि त्यानंतर CO मिळाली. आता तुम्ही तर काही राज्यात पहिल्याच आलात, त्याच्यामुळे DC-वरती तुम्ही हक्काने नाव करूनच आलात. सगळ्यात जास्त आनंद कधी झाला होता? सगळ्यात जास्त आनंद हा जी CO क्लास 2 मिळाली 2023 तेव्हा झाला होता. कंबाईनची एक्झाम कंबाईन पास झालं तर कारण की कंबाईनकडे माझं कधी एवढं फोकस नव्हतं. टार्गेट राज्यसेवेचं. हां, टार्गेट माझं राज्यसेवा होतं. त्यामुळं या CO क्लास 2 झाले तेव्हा आनंद जास्त झाला होता. आता पण झालाय. आता खूप जास्त माझ्यापेक्षा बाकीच्यांना, घरच्यांना, नातेवाईकांना खूप आनंद झाला. मला रिझल्ट आला त्या दिवशी, हा जो रिझल्ट आला आणि हां. कळलं की राज्यात पहिले ऑल महाराष्ट्र रँक 9 हं, आहे. हं. काय भावना होत्या घरच्यांच्या? मी तर ट्रेनिंगमध्ये येस. होते. हां. तिथं काय सिच्युएशन होती? तिथं कसं कळलं सिच्युएशन तुम्हाला? सगळ्यांचं लक्ष होतं. हं. कधी GML येते, सगळ्यांचंच लक्ष होतं. फोनवर होते सगळेजण. मी नव्हते. मी 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 फोन बघतच नव्हते आणि मी कधीच स्वतः ज्या दिवशी असं आपल्याला असतं ना एक वातावरण, की आज येणार आहे, आज येणार आहे, तेव्हा मी काहीच बघत नसते. मला सांगत असत कारण की आमचे सगळे मित्र-मैत्रिणी तेच सांगत असतात. तसं आमचे मित्र राहुल सर त्यांचा पहिला फोन आला, की तू राज्यात पहिली आली. क्या बात है! त्याच्यानंतर भावाला आधी फोन केला आणि वडिलांना. आमचे वडील क्रिकेट प्रेमी तेव्हा त्या दिवशी सेमीफायनल मॅच येस, सुरू मॅच होती. होती. त्यांनी ते माझ्याशी बोलले. त्यांना छान वाटलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणले, की "हां, मॅच झाल्यावर कॉल करतो." तर नाही आनंद तर झाला होता. अर्थातच. हां. आणि छान वाटलं मग. छान अच्छा. वाटलं. ज्या दिवशी रिझल्ट लागला, त्या दिवशी तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या वडिलांचं पण स्वप्न होतं की हं. त्यांना PSI हो, करायचं हो. होतं. ते तयारी पण करत हो, होते, पण हो. नाही झालं. त्यांनी त्यांच्या भावाला केलं हो. आणि परत ते तुमच्या स्वप्न पाहत हं, होते. हं, हं. म्हणजे अर्थातच त्यांचं स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर आलं असेल. हो, हो, हो. आता वडील म्हणजे खूपच आनंदात आहेत. सगळेजण विचारत आहेत, की तुमची मुलगी आहे का? कारण की राज्यात पहिली येणं म्हणजे खूपच एक स्पेशल मोमेंट म्हणजे मी त्यांच्याकडे बघूनच आनंद होत आहे मला, की सगळेजण विचारत आहेत, "तुमची मुलगी आहे का? तुमची मुलगी आहे का?" छान वाटत आहे म्हणजे खूप. त्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी याच्यापेक्षा मोठा कुठला क्षण हो, असू हो, शकतो. हो. पण याची एक दुसरी बाजू असते, की मुलीनी पोस्ट काढली, की नातेवाईक जमा होतात. हो. कधी करायचं लग्न? हं, हं. तुमचे तर तुम्ही आधी STI पण जॉइन केली होती. हो, हो. त्यानंतर तुम्ही COच्या ट्रेनिंगला गेलात. आता घरून प्रेशर येत नव्हता, आता लग्न करून टाकू? नाही सर, कधीच नाही. म्हणजे हे प्रेशर मला कधीच दिलं गेलं नाही. त्यासाठी मी माझे जे 2 भाऊ आहेत, त्यांना थँक यू म्हणेल. कारण की मी आजची पण एक व्यक्ती म्हणून किंवा पोस्ट करियर जशी पण आहे ती त्यांच्यामुळे असं असं मला वाटतं. त्यांनी मला कधीच असं म्हणले, की "हे नाही झालं, एवढा वेळ आहे, एवढा वेळ आम्ही तुला देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तुझं लग्न वगैरे करू." असं माझ्यासोबत कधीच नाही झालं. म्हणजे समाजातले म्हणजे पाहुणे, नातेवाईक वडिलांना बोलायचे, कॉन्टॅक्ट वगैरे करायचे, की कसं करणार आहे, काय नाही, लग्न वगैरे करायचं. त्यांच्या पण मनात थोडंफार कधी-कधी यायचं. पण माझा भाऊ मला एकदा म्हणला होता, की "कुणी तुझं लग्न करायचा विचार केला तर तू डायरेक्ट केस कर." असं तो मला म्हणला होता. त्यामुळं मला पर्सनली कधीच असं प्रेशर नाही आलं आणि आजही नाही येत. म्हणजे आजही आता तर झालं सिलेक्ट, चला आता लग्न करू. असं पण कधी मला कोण म्हणालं नाही. आणि माझ्या वडिलांनी मला सरळ सांगितले, की "तू जोपर्यंत नाही म्हणत तोपर्यंत तुझं चॉईस आहे. तू जेव्हा पाहिजे तेव्हा लग्न कर." आणि मला हेच सांगायचं आहे, की जे पण बघत असतील मला, अ, मुलींना असं वेळेचं बंधन देऊ नका, की एवढे दिवस देऊ, एवढेच दिवस देऊ. त्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत मला माहिती, पण स्टिल त्यांना वेळ द्या. त्या खूप चांगली मेहनत करू शकतात आणि मुलांच्या बरोबरीने कामही करू शकतात. त्यामुळं सपोर्ट करा त्यांना. नक्कीच. कारण पुढचा प्रश्न माझा तोच होता. कारण प्रश्नच हा मी तुम्हाला याच्यासाठी विचारला होता, की बऱ्याच मुलींचं म्हणणं असं असतं, की घरून प्रेशर आहे. हं, हं, लग्नासाठी मुलं पाहत आहेत. हं. अचानक त्यांना फोन येतो, की मुलगा पाहायला येणार आहे. याच्यामध्ये त्यांचं अभ्यासामध्ये खूप मोठा डिस्टर्बन्स होतो. व्यत्यय येतो आणि कुठेतरी ते यशापासून तेही कारण असू शकतं, की हो, परावृत्त. हो, हो. ते तुमच्या बाबतीत नव्हतं. नव्हतं सर. हो. नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यूला पण खूप चांगले मार्क आहेत. हो.
कशा पद्धतीने तयारी केली होती? सर इंटरव्ह्यू माझे 3 इंटरव्ह्यू झाले. 21, 23 आणि 24चे. 21ला मला 63 मार्क होते आणि 23 आणि 24ला 68 आणि 68 मार्क होते. जे की चांगले मार्क आहेत. येस. हां. यावेळेसचे तू खूप चांगले आहेत. हो. तर मला असं वाटतंय की मी लहानपणापासून थोडीशी बोलकी आहे. बोलते सगळ्यांना आणि वाचनाची सवय होती. कॉलेजमध्ये असेपर्यंत पुस्तकं वगैरे वाचायचे आणि शाळेत असताना भाषणामध्ये वगैरे भाग घ्यायचे. तर मला असं वाटतंय की असा शब्दसाठा किंवा थोडे कॉन्फिडन्स वगैरे माझ्यात आहे आणि त्याच्यानंतर मग खास एम-पी-एस-सीच्या इंटरव्ह्यूसाठी जे गरजेचं होतं ते फक्त पॉलिश केलं असं असं मला वाटतंय. त्यामुळे ओके. चांगले मार्क आले. नक्कीच. कारण तुम्ही जे 2 गोष्टी सांगितल्या, वाचन आणि बोलणं. हो. हे जर वाचन असेल तर बोलता येतं. हो. आणि आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं सोडता कोणी वाचायला काही तयारच नाही. आणि शेवटी मेन्सचा ज्यावेळेस रिझल्ट येईल, त्यावेळेस मग इंटरव्ह्यूची तयारी सुरू होते. हां. तुम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे देत होते? हो सर, मॉक इंटरव्ह्यू दिलेत मी. त्याचा फायदा होतो? हो, फायदा होतो त्याचा. कारण की आपण तिथे बोलते होतो आणि आपल्याला जेवढं बोलण्याची परीक्षा आहे, तर भलेही खूप सारं मटेरियल वाचा, लिहून काढा. जोपर्यंत तुम्ही ते चांगल्या शब्दात मांडत नाही, तर चांगले मार्क आपल्याला येणार नाहीत. मला असं वाटतं. कारण की कधी-कधी असं होतं आपल्याला गोष्टी माहिती खूप असतात, त्या विषयाबद्दल ज्ञान असतं. परंतु तिथं इंटरव्ह्यूमध्ये लिमिटेड वेळ असतो. त्यामध्ये ते चांगल्या शब्दांमध्ये मांडणं आणि ते परफेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. मॉकमध्ये जाऊन आपण त्यांच्यासमोर बोलतो. त्यांच्याकडून रिस्पॉन्सेस येतात, करेक्शन येतात आपल्याकडं. ते सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये ॲड करून आपण इंटरव्ह्यूची चांगली तयारी करू शकतो. ओके. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या प्रवासामध्ये होतात, अभ्यास करत होतात, सुरुवातीला तर तुम्ही तुमच्या भावासोबत करत होतात. नंतर तुमचा ग्रुप पण चांगला झाला होता. पण जनरली अभ्यास करत असताना कुठल्या अडचणी येतात? अभ्यास करताना मला वाटतं खूप अडचणी येतात अभ्यास करताना आणि आणि अशा अडचणी येतात की त्या तुमच्या कंट्रोलमध्ये पण नसतात. बरोबर. काही पण अडचणी बाहेरच्यांना खूप सोपं वाटतं हां, ना. काही अडचणी तर त्या तुमच्या कंट्रोलमध्ये पण नसतात. आपल्याला जर का आपण पास होत नसू, तर आपण नैराश्याच्या अवस्थेमध्ये जातो आणि कॉन्फिडन्स आपल्याला गेलेलाच असतो म्हणजे पूर्ण. ते एक आहे आणि किती दिवस अभ्यास करायचा, हाच अभ्यास किती वर्ष करायचा. कधी-कधी जागा येत नाहीत नीट. ह्या मला वाटतं ह्या तुमच्या हातातच नाहीत गोष्टी. कधी-कधी पेपरच पुढे गेला, जागाच नाही आल्या किंवा काहीतरी मग दुसरे काहीतरी रिझन जे तुमच्या हातातच नाहीये. मला असं वाटतं की आपण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत, आपण त्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी ज्या कंट्रोलच नाही करू शकत, आपण त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. अशा अडचणी आहेत. मग मला तरी घरून काही प्रेशर नव्हतं. परंतु काही जणांना ते आहे. काही म्हणजे भरपूर जणांना ते खूप नक्कीच जणांना. असतं. त्यातल्या त्यात मुलींना तर ते असतंच. असतंच. म्हणजे थोड्या जास्त प्रमाणात ते असतंच. हे पण रिझन्स आहेत. अ, आर्थिक स्थिती खूप जणांची बेताचीच असते. आमचीही बेताचीच होती. तो पण एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळं पुण्यात अभ्यास करताना तुम्ही सिन्सिअरली अभ्यास करत असाल, मला वाटतं की खूप साऱ्या अडचणी येतात. त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे एकतर आणि तुमचे जे जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांना त्यांच्याशी सगळं आपण बोललं पाहिजे. जसं आहे तसं, काय वाटतंय ते त्यांना एका दोघाला तरी किंवा फॅमिलीतले कोण मेंबर्स असतील, त्यांना तरी आपण सांगून मन मोकळं केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला अभ्यास करण्याची एनर्जी पण येणार नाही. बरोबर. आपल्याकडे आता बरेच नवीन ट्रेंड अभ्यासामध्ये येतात. जसं तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली असेल, त्यावेळेसची स्पर्धा परीक्षेची तयारी आणि आत्ताची स्पर्धा परीक्षेची तयारी खूप बदल झाला. हो. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस मला वाटतं ऑनलाईन नसेल. हं. नंतर ऑनलाईन आलं, हो. कोविड आलं. हो. त्याच्यानंतर खूप बदल होत गेले. नवीन-नवीन पुस्तकं येत गेली. तसे-तसे विद्यार्थी प्रवाहासोबत बदलत गेले. हं. अभ्यासाची पद्धत बदलत गेली. आपल्याला माहिती आहे की आता मेरिट पण खूप जास्त वाढतंय. याच्यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांपेक्षा नवीन विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे हो. पास होण्याचं. नवीन विद्यार्थी अभ्यास पण करतात, सकाळी 7 ते रात्री 11 अभ्यासही करतात. काय चुकतं नक्की? की कुठल्या चुका होतात अशा की ज्याच्यामुळं प्रत्येक वेळेस तिथंच अडून बसतात? सर मला असं वाटतं नवीन जे आहेत ते ऑनलाईनच्या गोष्टी डिजिटल हं. खूप जास्त वाढलेलं आहे आणि मुलं स्मार्ट बनली आहेत असं मला वाटतं, की आता काय वाचलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे आणि कोणते क्लास अवेलेबल झालेत सगळ्या गोष्टी मटेरियल अवेलेबल झालेत. त्यामुळे ते पटकन क्विकली ते अब्झॉर्ब करतात आणि त्याचे रिझल्ट्स पण दिसतात. आधी कसं होतं, की आपल्याला खूप सारं म्हणजे आधी आपण बघायचो, वाचायचो, त्यातून नोट्स काढायचो आणि वेळ जायचा त्यामध्ये खूप. आता गोष्टी अवेलेबल आहेत मुलांकडे. ते पटकन
कॅच करतात ते आणि रिझल्ट येतो. आणि हे जे तुम्ही म्हणले की मार्कांच्या बाबतीत आपण एकाच जागी अडकून राहतो. मलाही असंच झालंय, म्हणजे की 2-3 मेन्समध्ये तेवढेच मार्क आले आणि नोट्स पण त्याच होत्या. नोट्स पण काही बदलले नाही, पुस्तकं पण काही बदलली नाही. पण मला मार्क का येत नाहीत? हे माझ्यासमोर पण खूप मोठा प्रश्न होता. परंतु मला असं वाटतंय, की कधी-कधी आपण नीट बघत नाही, स्वतःचं सेल्फ एनालिसिस आपण करत नाही. एक्झॅक्टली. आपल्याला वाटतं, की मी बरोबरच करत आहे. मी बरोबरच तर करत आहे. काय चुकत आहे माझं? तर तसं नाही. स्वतःची चूक दिसतच नाही. दिसत नाही खूप वेळा. आपण शांतपणे स्वतःचंच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे, की काय गरजेचं होतं आणि मी काय केलं आणि कुठं माझं चुकलं, हे तटस्थपणे बघितलं पाहिजे. स्वतःवर कुठली दया न करता, की म्हणजे नाही मी केलंच होतं, एवढंच करायचं होतं, असं नाही. जर का तुम्ही अडकलाय, तरी काहीतरी राहिलंय तुमचं, म्हणूनच आपण अडकत आहोत. आणि जर का तुम्हाला ते समजतच नाही, तर तुम्ही गाईडन्स घ्या. कोणीतरी जे ऑलरेडी सिलेक्ट झाले आहेत किंवा तुमचे जे टीचर आहेत, क्लासमधले टीचर आहेत, कुणीही, त्यांच्याकडे तुम्ही जा. त्यांना पूर्ण परिस्थिती समजावून सांगा, की माझं काय चुकतंय मलाच कळत नाही. प्लीज मला गाईड करा. आणि मला वाटतं, की ते तुम्हाला बरोबर सांगतील, की तुम्ही कुठे अडकलाय. बरोबर. तर त्यांचा तुम्ही विचार घेऊन त्याला फॉलो करा. स्वतः जर का नाही करू शकत असाल तर. त्यामुळे नक्की इम्प्रूव्हमेंट होईल. नक्कीच. आणि याचा विचार विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण आपण कुठं चुकतोय हे दुसऱ्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. पण मॅडम, या सगळ्या ह्याच्यामध्ये अभ्यास होतो. कित्येक जण असे आहेत की अभ्यास त्यांचा एवढा असतो की एखाद्या टॉपरपेक्षा खूप जास्त मार्क पाडण्याची कॅपेबिलिटी त्यांच्यामध्ये असते. परंतु तो जो काही एक्झामचा 1-2 तासाचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये कुठेतरी गोंधळ करून येतात. हो. कित्येक जण असे असतात की ते नंबरच चुकून येतात. कोणी एबीसीडी कोड टाकून येत नाही, मार्क तर खूप असतात. आणि काही अशा असतात की ते उत्तराला गोल करताना पूर्वपरीक्षेत उत्तराला गोल करत असताना कुठेतरी गोल चुकवणे किंवा काहींना असं होतं की उत्तर ते माहीत असतं, पण ते त्याला चांगलं एक गोंडस नाव दिलंय सिली मिस्टेक. ते सिली मिस्टेक करून येणे. काहींना उत्तरं हॉलच्या बाहेर गेल्याच्या नंतर आठवतात. कोणाच्या हातातून पेनच सटवतो, कारण तेवढा हो. घाम आलेला असतो हाताला. घाबरून गेलेले असतात. कसं हँडल केलं पाहिजे ते 1-2 तासाचा वेळ? सर, ते जे 1-2 तास आहेत, ते 1-2 तास आपण जवळ-जवळ आपल्या अभ्यासामध्ये रोजच केला पाहिजे ते. म्हणजे जसं की जी 1 तासाची परीक्षा आहे, तर आपण 1 तास रोज पेपर त्याच वेळी सोडवला पाहिजे, असं मला वाटतं. जसं की सी-सॅटचा पेपर आधी खूप महत्त्वाचा होता बरोबर. आणि तो 3 ते 5 असायचा, झोपेच्या झोपेच्या वेळेत. वेळेमध्ये असायचा. तर असं मला आठवतंय की आम्ही किती तर दिवस जेव्हा प्रिलिम यायचे, आम्ही 3 ते 5च पेपर सॉल्व्ह करायचो. बरं. हां, टाईम लावून. टाईम लावून 3, म्हणजे झोपेच्या अवस्थेत उठायचो. म्हणजे मेंदूला तुम्ही ती हां, ट्रेन केलं ट्रेन पाहिजे. केलं होतं. ट्रेन केलं पाहिजे खूप जास्त. आम्ही 3 ते 5 असं आम्ही 4 जण लायब्ररीत बसायचो, की 3 वाजता करेक्ट 3 ते 5 सी-सॅटचा पेपर सोडवतोय असं. म्हणजे कधी-कधी 1 तासाचा पेपर असतो. प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची, कारण की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची असं मला वाटतंय. आणि मी अभ्यासापेक्षा जास्त तर टेस्ट सीरीज खूप जास्त सॉल्व्ह केल्या आहेत आम्ही सगळ्यांनीच. टेस्ट सीरीजचा उद्देश असा नाही की तुम्ही त्यातून नॉलेज मिळवा, पण आपण जे वाचलंय ते प्रत्यक्षात येतंय का नाही? आपण 1 तास 2 तासाचा वेळ बघून घाबरतोय का? गोल करताना आपण चुकतोय का? काहीतरी मिस्टेक्स होतायत का? हेच म्हणजे त्या एक्झामचं पूर्ण सिम्युलेशन असं म्हणू शकतो आपण. हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण अभ्यास करतो आणि 1-2 टेस्ट सॉल्व्ह करतो आणि आपल्याला वाटतं की सोडून देतो आपण. तसं नाही करायला पाहिजे. अ, ज्या वेळेत आपण परीक्षा देणार आहोत, त्याच वेळेमध्ये त्याच पद्धतीनं तेच OMR शीट्स प्रिंट करून आम्ही खूप सारे पेपर सॉल्व्ह करायचो. तर तर जेवढं जास्त हे करू, एक्झाम आपल्याला काय नाही, जसं आपण टेस्ट सीरीज सॉल्व्ह केली तशीच एक टेस्ट सीरीजचा पेपर तुम्हाला वाटून जाईल किंवा त्यापेक्षा पण सोपा जाईल, असं मला वाटतं. आम्ही असं करायचो. तर प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. क्या बात आहे! म्हणजे अर्थात हा जो काही एक शेवटचा अ, तुम्ही पॉइंट सांगितले, काय केलं पाहिजे ते 1 तासामध्ये. कारण अभ्यास तर भरपूर असतो, अभ्यास प्रत्येकजण करत असतो. आणि जे अभ्यास करत नाहीत किंवा ज्यांची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यात तुम्ही कसा अभ्यास करत आहात ते देखील सांगितलं. आणि हो. त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होईलच. तो हा 1-2 तासाचा पूर्वपरीक्षा कंबाईन असेल तर 1 तास, राज्यसेवा असेल तर 2 तास. हे 2 तास कसे हँडल करायचे हे जर विद्यार्थ्यांना कळलं, हो. तर बऱ्याच निकालांमध्ये बरेच बदल घडताना दिसतील. कारण अभ्यास भरपूर करत असताना तिथं जाऊन चुकतात. हो, हो. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी जे काही नवीन येणारे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी
जे 5-7 वर्षापासून अभ्यास करतायत ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक काय सल्ला द्याल? सर, जे आधीपासून अभ्यास करत आहेत आणि जे सिलेक्ट नाही झाले आणि त्यांना नवीन पॅटर्नची जी परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी थोडंसं अवघड जाणारच आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की हे नवीन पॅटर्न जरी असला तरी ते नक्कीच पास होईल. असं सुरुवातीला अवघड जाईल, परंतु जर का आपण त्याच डेडिकेशनने अभ्यास करू तर आपण नक्कीच पास होऊ शकतोय. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जर का स्वप्न बघितलंय तर ते नक्की पूर्ण केलं पाहिजे आणि पोस्ट घेतल्याशिवाय तर कोणी जाऊ नये. आपल्यावर विश्वास ठेवावा आणि पालकांना असं सांगेन की त्यांनी सपोर्ट करावा. कारण की काही जण असे असू शकतात की अगदी थोडक्या मार्काने ज्यांचं राहून गेलं किंवा पास होता होता ते राहिले. तर असं नाही की त्यांचं स्वप्न तुटलं आणि ते स्वतःचं अधिकारी बनण्याचं स्वप्न त्यांचं राहून गेलं, असं नाहीये. परीक्षेचा पॅटर्न जरी बदलला असला तरी घरच्यांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. मुलांनी पण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपलं स्वप्न पूर्ण करूनच गेलं पाहिजे असं वाटतं मला. नक्कीच, नक्कीच मॅडम. तुम्हाला असं कधी वाटलं होतं, की मागच्या 1-2 वर्षामध्ये मी पहिली येईल राज्यात? नाही, मला वाटलं नव्हतं. खरं सांगते, मला नव्हतं वाटलं. जेव्हा मेन्सचे मार्क आले होते, तेव्हा मला अंदाज आला होता, की मला चांगले मार्क आहेत आणि मला पोस्ट मिळेल आणि माझी रँक पण चांगली येईल, असं वाटलं होतं. पण फर्स्ट येईल असं मला वाटलं नव्हतं. पण त्याच्यानंतर जे इंटरव्ह्यूचे मार्क्स वगैरे ॲड झाले, त्याच्यानंतर मी फर्स्ट आले. परंतु फर्स्ट येईन असं मला वाटलं नव्हतं. जे फर्स्ट आले ते माझ्यासाठी पण थोडं शॉकिंग आणि आनंदाची पण आहे. फर्स्ट येण्यापेक्षा तुम्ही 9वी रँक आली हो, तुमची. हो, हो. ही खूप मोठी गोष्ट आहे हां, महाराष्ट्रासाठी. माझ्यासाठी तेच म्हणजे आनंदाचा क्षण किंवा अभिमान स्वतःचा वाटतो ना आपल्याला, ते 9वी रँक. मग आता नातेवाईकांचे फोन सुरू झाले असतील ना, की आमच्या मुलाला, आमच्या मुलीला हो, हो, हो. अधिकारी बनायचं, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. असे काही फोन सुरू झाले? हो, नक्कीच, नक्कीच. फोन सुरू झालेत. परंतु मी त्यांना असंच सांगते, तुमच्या जी मुलं आहेत, त्यांना स्वतःचं काय आहे त्यांचं डिसिजन त्यांना घेऊ द्या. तुम्ही फोर्स नका करू, की मी झाले तर तू पण हो, असं तुम्ही फोर्स नका करू. जर का त्याला अभ्यासाची आवड आहे आणि कष्ट करायची तयारी आहे, त्यांना व्हायचंच आहे, तर तुम्ही त्यांना पाठवा. ना की माझं बघून तर बिलकुल पाठवू नका, असं मला सांगायचंय. कारण की परीक्षा अवघड आहे, सोपी नक्कीच नाहीये. सोपे नाही. आणि 1-2 वर्षाची पण ही परीक्षा नाही, वेळ जातो त्यामध्ये. नक्कीच जे हुशार आहेत किंवा अभ्यासात आधीपासून चांगले आहेत, ते कमी कालावधीत पण पास होऊ शकतील. यामध्ये काही काही दुमत नाही, परंतु वेळ लागतो. तेवढी कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये ठेवावी लागते. त्यामुळे ज्याला मनापासून आवड आहे, त्यांनीच यावं आणि अभ्यास करावा आणि पास व्हावं असं मला वाटतं. नक्कीच. कारण हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश आहे, की आपण पाहतो की अधिकाऱ्यांचे सत्कार होतात, मोठ्या-मोठ्या मिरवणुका निघतात. अर्थातच निघलेही पाहिजेत. कारण ते जर नाही झालं तर लोकांना कळणार नाही. परंतु त्याची दुसरी बाजू ही आहे, की स्वतःला न ओळखता किंवा आपल्या पाल्यांना न ओळखता पालक याच्यामध्ये हो, हो. हे मोठं चक्रव्यूह याच्यात फेकत असतात. हं. आता आज आपण वास्तव कट्ट्यावरती इंटरव्ह्यू करतोय किंवा पॉडकास्ट करतोय. हा कोणीतरी पाहील हो. आणि पालकांनी पाहिलं तर वाटेल, अरे आपली मुलगी पण होऊ शकते. हो. त्या मुलीचा पण विचार घेणं हो. गरजेचं आहे. याच्या आधी वास्तव कट्ट्याचे इंटरव्ह्यू पाहिले होते का? हो सर, इंटरव्ह्यू पाहिलेत आणि आज माझाच इंटरव्ह्यू घेतला जाईल असं मला वाटलं नव्हतं. पण आज छान वाटतंय, की माझा पण इंटरव्ह्यू घेतला जातोय आणि ते खूप जण ऐकतील पण आणि खूप जणांपर्यंत मी पोहोचेल. मला असं वाटतंय, की जे माझा इंटरव्ह्यू बघत आहेत, त्यांनी पण इथं येऊन इंटरव्ह्यू देण्याचं त्यांना पण भाग्य मिळावं आणि हे जे यश आहे, ते त्यांना पण मिळावं अशी माझी इच्छा आहे मनापासून. नक्कीच मॅडम. आम्हालाही वाटतं, की खूप सारे अधिकारी महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी आम्ही लढत पण असतो. 2-2.5 लाख पदं रिक्त आहेत. ते कधी भरले जातील याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असतो. परंतु चला, जे पास होत आहेत ते येत आहेत. थोडासा आम्हालाही अभिमान वाटतो, की आपल्यामुळे 4 लोकांना येस. फायदा होतो. नक्कीच प्रेरणा मिळते. नक्कीच. हो. नक्कीच मॅडम. खरं तर तुमचं हे यश जे आहे, हे वडिलांनी तुमच्या कुठेतरी बघितलं होतं. त्यांच्या तारुण्यात पाहिलेलं स्वप्न होतं. ते तुमच्या बंधूंनी पूर्ण केलं. तुम्ही पूर्ण केलं. त्याच्या आधी त्यांच्या बंधूंनी ते त्यांचं पूर्ण स्वप्न पूर्ण केलं. येस. म्हणजे घरातून तुम्हाला वारसा होता. कित्येक विद्यार्थ्यांना, कित्येक पालकांना हा आजचा पॉडकास्ट आहे, हा प्रेरणादायी ठरेल. कारण तुम्ही ज्या गोष्टी आजच्या पॉडकास्टमधून सांगितल्यात,
अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास कुठे केला पाहिजे, अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, याच्यापेक्षा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या वास्तववादी गोष्टी होत्या, त्या त्यांच्यापर्यंत जाणं खूप गरजेचं होतं. खरं तर तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सर, थँक्यू.